हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट, त्याची डेफिनेशन, त्याची बेसिक कन्सेप्ट, टर्मिनॉलॉजीज, त्यानंतर त्याचे टाईप्स, मटेरियल कोणते आपण यूज करतो प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. बघूया इंट्रोडक्शन. डेफिनेशन आहे प्रिस्ट्रेसची. प्रिस्ट्रेस इज डिफाइंड ॲज अ मेथड ऑफ अप्लाइंग प्री कॉम्प्रेशन टू कंट्रोल द स्ट्रेसेस रिझल्टिंग ड्यू टू एक्सटर्नल लोड्स below the neutral axis of the beam. Tension developed due to external load which is more than the permissible limits of the plain concrete. The pre-compression applied, it may be axial or eccentric, will induce the compressive stress below the neutral axis or as a whole of the beam cross section, resulting either no tension or compression. Basic concept है प्रिस्ट्रेस concrete is basically concrete in which internal stresses of a suitable magnitude and distribution are introduced so that the stresses resulting from the external loads are counteracted to a desired degree. या डेफिनेशन आणि या कन्सेप्टचा अर्थ आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. यामध्ये तुम्हाला काही केसेस दिलेल्या आहेत. या केसेसमध्ये आपण बघणार आहोत प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट म्हणजे काय. फर्स्ट केस, त्यामध्ये बीम दिला आहे, बीम अनस्ट्रेस्ड आहे म्हणजेच त्याच्यावरती लोडिंग नाही आहे. सेकंड केसमध्ये बीमवरती आपण लोडिंग दिलं आहे. लोडिंग दिल्यानंतर बीम जो आहे तो डिफ्लेक्ट होतो आहे, डाऊनवर्ड डिफ्लेक्शन दाखवलं आहे. बीम हा फ्लेक्झरल मेंबर आहे. फ्लेक्झरल मेंबरचा अर्थ असा आहे बीम कॉम्प्रेशन ॲज वेल एज टेन्शन ह्या दोन्ही गोष्टी कॅरी करतो. सो वरच्या साईडला कॉम्प्रेशन असेल आणि खाली टेन्शन असेल. सो हे काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण प्रिस्ट्रेस्ड टेंडन्स यूज करतो आहे. थर्ड केसमध्ये चेक करा, आपण त्यामध्ये रेड लाईनमध्ये प्रिस्ट्रेस्ड वायर यूज केलेली आहे. ती प्रिस्ट्रेस वायर त्याच्यामध्ये आपण टेन्शन डेव्हलप करतोय, म्हणजेच आपण काय करतोय की ऑलरेडी त्या बीममध्ये स्ट्रेसेस प्रोव्हाइड करतोय. सो त्याला आपण प्रिस्ट्रेस म्हणतोय. लोडिंग दिलेलं नाही, पण लोडिंग देण्याच्या अगोदरच आपण त्या बीममध्ये स्ट्रेसेस प्रोव्हाइड करतोय. सो त्याला आपण म्हणतो प्रिस्ट्रेस. सो प्रिस्ट्रेस प्रोव्हाइड करतोय याचा अर्थ आपण त्याला टेन्शन प्रोव्हाइड करतोय. आणि एकदा टेन्शन प्रोव्हाइड केल्यानंतर आपण अँकरेज यूज करून आपण ते टेन्शन वायर्स कट करतो एंडला. त्यानंतर कट केल्यानंतर ज्या टेन्शन वायर्स आहेत त्या त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला यायचा प्रयत्न करतील, म्हणजे स्टेप नंबर 4 मध्ये आहे बघा. आणि ते कॉम्प्रेस करतील त्या बीमला. बीम कॉम्प्रेस झाल्यानंतर केस नंबर 5 मध्ये तुम्हाला लक्षात येईल प्रिस्ट्रेस्ड डिफ्लेक्शन, वरच्या साईडला डिफ्लेक्ट होतोय. आपण न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली त्याला प्रिस्ट्रेस प्रोव्हाइड केला असल्यामुळे तो वरच्या साईडला डिफ्लेक्ट होणार आहे. केस नंबर 6, हे डिफ्लेक्शन जे आहे ते आपण ज्यावेळी बीम वरती लोड देणार आहोत तो लोड ह्या डिफ्लेक्शनला न्यूट्रल करेल आणि बीम हा हॉरिझॉन्टल राहील. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट. नेक्स्ट काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण बघूया. टेंडन म्हणजे काय ते बघूया. It is a stressed element used in concrete member of structure to impart pre-stress to the concrete. इथे तुम्हाला 4 वायर्स दिसतात. प्रत्येक वायरमध्ये लहान लहान वायर्स आहेत. त्या लहान लहान वायर्सची त्याला आपण ट्विस्ट करून एक वायर तयार करतो. अशा 4 किंवा नंबर ऑफ वायर्स असू शकतात ज्याला आपण एकत्र करून त्याची टेंडन्स बनवू शकतो. त्यानंतर अँकरेज, a device generally used to enable the tendon to impart and maintain pre-stress in concrete. So pre-stress आपल्याला लूज करायचं नाहीये, सो त्यासाठी आपण अँकरेज सिस्टीम प्रोव्हाइड करतो. त्यानंतर प्री टेन्शनिंग. आता हा एक टाईप आहे प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीटचा किंवा प्रिस्ट्रेसिंगचा एक टाईप आहे. प्री टेन्शनिंगचा अर्थ असा आहे अ मेथड ऑफ प्रिस्ट्रेसिंग कॉन्क्रीट इन विच the tendons are tensioned before the concrete is placed. In this method the concrete is introduced by bond between steel and concrete. आता प्री टेन्शनिंग मध्ये काय होणार आहे, आपण जर डायग्राम मध्ये बघितलं तर दोन बाजूला सपोर्ट प्रोव्हाइड केलेत, म्हणजे एंड अबॅटमेंट आणि एका साईडला आहे जॅक. सो ह्या दोघांमध्ये आपण एक वायर जी आहे ती आपण स्ट्रेच करून घेतो. वायर आपण त्याला कनेक्ट करतो दोन्ही एंडला, म्हणजे टेंडन कनेक्ट करून त्याला आपण स्ट्रेच करतो. स्ट्रेच केल्यानंतर आपण फॉर्मवर्कमध्ये जे डॉटेड लाईनमध्ये दाखवलं आहे ते फॉर्मवर्क आहे त्या बीमचं.
त्या फॉर्मवर्कमध्ये आपण कॉन्क्रीट पोअर करतो. कॉन्क्रीट पोअर केल्यानंतर कॉन्क्रीटचा सेटिंग टाइम जो असेल त्याच्यानंतर कॉन्क्रीट हार्ड होईल. हार्ड झाल्यानंतर म्हणजे सेट झाल्यानंतर आपण त्या वायर्स ज्या आहेत त्या एंडमधून कट करतो. कट केल्यानंतर त्या पुन्हा ओरिजिनल साईज आणि शेपला यायचा प्रयत्न करतील आणि त्या कॉन्क्रीटला प्रेस करतील, कॉम्प्रेस करतील. लास्ट फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल ट्रान्सफरिंग ऑफ प्रिस्ट्रेसमध्ये कॉन्क्रीट बीम थोडासा डिफ्लेक्ट झाला आहे वरच्या साईडला. दॅट इज प्री टेन्शनिंग. त्यानंतर येईल पोस्ट टेन्शनिंग. A method of pre-stressing concrete by tensioning the tendons against hardened concrete. In this method, the pre-stress is imparted to concrete by bearing. पोस्ट टेन्शनिंग मध्ये आपण काय करतो, कॉन्क्रीट सेट झाल्यानंतर आपण वायर्स म्हणजे ज्या टेंडन्स आहेत त्या इन्सर्ट करून आपण कॉम्प्रेशन प्रोव्हाइड करतो. सो प्रिटेन्शन मध्ये आपण काय करतो, वायर्स कॉन्क्रीट सेट होण्याच्या अगोदर आपण प्रिस्ट्रेस प्रोव्हाइड करतो वायर्सने आणि त्याच्यानंतर पोस्ट टेन्शनिंगमध्ये कॉन्क्रीट सेट झाल्यानंतर आपण वायर्स प्रोव्हाइड करून त्याला टेन्शन प्रोव्हाइड करतो. सो ह्यामध्ये फर्स्ट फिगर आहे कास्टिंग बेड. त्यामध्ये आपण डक्ट प्रोव्हाइड केलेला आहे. डक्ट म्हणजे एक पाईप आपण सोडतो, त्या पाईपमधून आपण टेंडन पास करतो. टेंडन पास केल्यानंतर ती आपण स्ट्रेच करतो आणि अँकरिंग प्रोव्हाइड करतो. लास्ट स्टेपमध्ये आहे बघा अँकरिंग दी टेंडन ॲट दी स्ट्रेचिंग एंड. दॅट इज पोस्ट टेन्शनिंग मेथड. नेक्स्ट इज मटेरियल्स फॉर प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट मेंबर्स. ह्यामध्ये आपण सिमेंट कोणत्या टाईपचं यूज करणार आहोत ते त्यांनी सांगितलंय. ऑर्डिनरी पोर्टलंड सिमेंट कन्फर्मिंग टू IS 269. IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड 269. हा जो काय कोड आहे इंडियन स्टँडर्डने प्रोव्हाइड केलेला त्याच्यानुसार आपण सिमेंट यूज करणार आहोत. सेकंड इज पोर्टलंड स्लॅग सिमेंट कन्फर्मिंग टू IS 455 बट दी स्लॅग कंटेंट शुड नॉट बी मोर दॅन 50%. नंबर C रॅपिड हार्डनिंग पोर्टलंड सिमेंट कन्फर्मिंग टू IS 8041. नंबर D हाय स्ट्रेंथ ऑर्डिनरी पोर्टलंड सिमेंट कन्फर्मिंग टू IS 8112. अशा पद्धतीने आपण सिमेंट यूज करणार आहोत. त्यानंतर कॉन्क्रीट. कॉन्क्रीट कसं असलं पाहिजे, प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट रिक्वायर्स कॉन्क्रीट विच हॅज ए हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ रिझनेबली अर्ली एज विथ कंपॅरेटिव्हली हायर टेन्साईल स्ट्रेंथ दॅन ऑर्डिनरी कॉन्क्रीट. ऑर्डिनरी कॉन्क्रीट म्हणजेच कुठले M15, 20, 25 ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण जास्ती स्ट्रेंथ असलेले कॉन्क्रीट प्रोव्हाइड करणार आहोत. The concrete for the members shall be air entrained concrete composed of Portland cement, fine and coarse aggregate admixtures and water. The air entraining features may be obtained by the use of either air entraining Portland cement or an approved air entraining admixture. The entrained air content shall not be less than 4% or more than 6%. Minimum cement content of 300 to 360 kg per meter cube is prescribed. The water content should be as low as possible. त्यानंतर स्टील. आपण स्टील कोणतं यूज करतो ह्यामध्ये, जनरली DSR मध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा RCC मध्ये बघितलं असेल आपण Fe 250 किंवा Fe 415 किंवा Fe 500 हे स्टील आपण यूज करतो. म्हणजे त्यांची जी काय कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे ती 250 न्यूटन पर mm² एवढी असेल किंवा 415 न्यूटन पर mm² किंवा 500 न्यूटन पर mm². पण ह्यामध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त यील्ड स्ट्रेंथ असलेलं स्टील तुम्हाला यूज करायचं आहे. सो द स्टील युज्ड इन प्रिस्ट्रेस शाल बी एनी वन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट वन प्लेन हार्ड ड्रॉन स्टील वायर कन्फर्मिंग टू IS 1785 पार्ट 1 पार्ट 3. कोल्ड ड्रॉन इंटेंडेड वायर कन्फर्मिंग टू IS 6003 high tensile steel wire bar conforming to IS 2090. Uncoated stress relieved strand conforming to IS 6006. High strength steel contains 0.7 to 0.8% carbons, 0.6% manganese and 0.1% silica. So what is the necessity of high grade of concrete and steel? त्याची नेसेसिटी काय आहे, कारण आपल्याला हाय स्टील
हाय स्ट्रेंथ स्टील किंवा हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट काय यूज करायचे ते बघतोय आपण. हायर द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, हायर द बॉन्ड स्ट्रेंथ विच इज व्हायटल इन प्री टेन्शन कॉन्क्रीट, ऑल्सो हायर बेरिंग स्ट्रेंथ विच इज व्हायटल इन पोस्ट टेन्शन कॉन्क्रीट. फर्दर क्रीप अँड श्रिंकेज लॉसेस आर मिनिमम विथ हाय ग्रेड कॉन्क्रीट. त्यामध्ये काही लॉसेस असतात, ते लॉसेस जर आपण कन्सिडर केले तर स्टीलची जी काही स्ट्रेंथ आहे ती कमी केली जाते. म्हणजे डिझाईनमध्ये जी रिक्वायर्ड स्टीलची स्ट्रेंथ आहे जी आपल्याला अचीव करायची ती आपल्याला मिळत नाही. सो जी स्ट्रेंथ आपल्याला अचीव करायची ती अचीव करण्यासाठी आपण हाय स्ट्रेंथ स्टील यूज करतो. म्हणजे जेणेकरून जर त्यामध्ये लॉस झाला तर आपल्याला 1200 न्यूटन पर mm² आपण अचीव करू शकतो स्ट्रेंथ. जनरली मिनिमम M30 grade concrete is used for post tension and M40 grade concrete is used for pre-tension members. M30 ग्रेड आपण पोस्ट टेन्शन मेंबरसाठी यूज करतो आणि M40 ग्रेड आपण प्री टेन्शन मेंबरसाठी यूज करतो. The losses in pre-stress members due to various reasons are generally in the range of 250 Newton per mm² to 400 Newton per mm². If mild steel or deformed steel is used, the residual stresses after losses is either zero or negligible. Hence, high tensile steel wires are used, which varies from 1600 to 2000 Newton per mm². आपण ह्याचं एक्सप्लेनेशन पुन्हा नंतर बघू, ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळी आपण बघू शकतो. त्यानंतर बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट. Longer span length increases untroubled floor space and parking facilities. Second one, as the span length is larger, fewer joints are needed than traditional RC structures. Third one, because of fewer joints, maintenance cost also becomes reduced during the design life, as joints are the major locus of weakness in a concrete building. Next one, long-term durability. Next, better finishing of placed concrete. Next, it requires a smaller amount of construction materials. And last is, it resists stresses are higher than the normal RCC structures and is free from cracks. जनरली ह्यामध्ये क्रॅक्स खूप कमी डेव्हलप होतात. हे झाले ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस आपण बघूया. First one, it requires high strength concrete and high tensile strength steel wire. म्हणजे ऑफकोर्स त्याची जी कॉस्ट असेल ती जास्त असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग वेगळं करावं लागत असेल. नेक्स्ट, द मेन डिसॲडव्हान्टेजेस, कन्स्ट्रक्शन रिक्वायर्स ॲडिशनल स्पेशल इक्विपमेंट लाईक जॅक्स, अँकरेज etc. ऑफकोर्स. नेक्स्ट, इट रिक्वायर्स हायली स्किल्ड वर्कर्स अंडर स्किल्ड सुपरविजन. ह्यामध्ये नक्कीच स्किल्ड सुपरविजन आपल्याला पाहिजे आहे, कारण थोडी जरी चूक झाली तरी प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये क्रॅक्स किंवा फेल्युअर्स डेव्हलप होऊ शकतात. अँड लास्ट वन, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज लिटर हायर दॅन RCC स्ट्रक्चर्स. सो हा जो लास्ट पॉईंट आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज लिटर हायर दॅन RCC स्ट्रक्चर्स, ह्या पॉईंटमुळे आपण काय करतो, जे मोठमोठे स्ट्रक्चर्स आहेत जिथे ॲक्च्युअल प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट यूज व्हायला पाहिजे त्याच ठिकाणी आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल फ्लायओव्हर्स, हाय राईज टॉवर्स, ब्रिजेस, अशा ठिकाणी आपण प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट यूज करतो. तुम्ही रेसिडेन्शियलसाठी खूप कमी यूज करू शकता प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट. ठीक आहे, आज आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही न्यूमरिकल्स बघूया, लॉसेस कसे कॅल्क्युलेट करायचे, डिझाईन कसं करायचं ते आपण बघू. थँक्यू.